इकडं 6 महिन्यापासून वस पडलेली गावं हळूहळू गजबजायला लागली. 6 महिने गावात लहान लेकरं आणि म्हातारी माणसं यांच्याशिवाय कोणीच दिसत नव्हतं. गावातल्या शाळेत 10-5 शाळकरी मुलं आणि शिक्षक सोडले तर गाव कसं सुनं सुनं पडलेलं असायचं. सकाळच्या प्रहरी 4-2 माणसं काही कामानिमित्त एकत्र आलेली दिसायची. या वातावरणात आता बदल घडायला लागला. ऊस तोडायला गेलेली माणसं कारखान्यावरनं परतायला लागली. आलेल्या माणसाची विचारपूस होत होती. हंगाम कसा गेला, किती पगार भरले, किती कमाई झाली. कारखान्याला गेलेले लोक परत घरी आले होते. त्यांच्या घरी आज आनंदी आनंद होता. पण ज्यांच्या गाड्या कारखान्यावरनं अजून आल्या नव्हत्या त्या घरची माणसं त्यांची पाखरासारखी वाट पाहत होती. वाहनाचा आवाज आला की अख्खा गाव टवकारायचं. कौशल्या देहानं जरी गावाकडे असली तरी मनानं मात्र कारखान्यावर आपल्या पतीबरोबर होती. कारखान्याच्या कष्टांची तिला पुरेपूर जाणीव होती. गंगाराम महिना झाला एकटाच गाडी चालवत होता. बैलांना वैरण पाणी बघायचं, त्यांची शेणघाणी त्यांनीच करायची, फडात एकट्यानं ऊस तोडायचा, वाढे बांधायचे, गाडी भरायची आणि घरी येऊन परत चुलीपुढं झुंजायचं. हे सगळं गंगाराम कसं करत असेल या विचारानं तिचं मन व्यथित होत असेल. गावात मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत ट्रक आली. लहान लेकरं, म्हातारी माणसं रस्त्याच्या कडेला गोळा झाली. गावच्या चौकात ट्रक थांबली. कोणाच्या गाड्या आल्या, कोणता कारखाना आला अशी चर्चा त्यांच्यामध्ये रंगायला लागली. ट्रकमधल्या गाडीवानांनी सुखरूप पोहोचल्यामुळे देवाचे आभार मानले. गावात वार्ता पसरली, अमुक अमुक कारखान्याच्या गाड्या आल्या, अमुक अमुक गाडीवान आले. ही बातमी गंगारामच्या घरी पोहोचायला वेळ लागला नाही. कौशल्या गाईची धार काढत होती. अण्णा दारात बाजेवर बसले होते. रामानं आईला आवाज दिला, आई आई आप्पा आले, आवर लवकर. हे शब्द कौशल्याच्या कानावर पडताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्या अंगात चैतन्य निर्माण झालं. ते रामाला म्हणाली, मी आलीच मागून, तवर जा, त्यांना सामान खाली घेऊ लाग जा. रामा आणि वैष्णवी एकमेकांच्या मागे पळत ट्रक जवळ आले. ट्रकमधून स्त्रिया खाली उतरत होत्या. खाली उतरत असताना झोपमोड झालेली लेकरं मोठ्यांदा रडत होती. आपली माणसं आलेली बघून लहान मुलं उड्या मारायला लागली. रामानं आणि वैष्णवीनं बापाला पाहताच त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. कितीतरी वेळ लेकरं बापाला तशीच बिलगून राहिली. वैष्णवी गंगारामला म्हणाली, आप्पा तुम्ही आता एकट्यानं तोडायला जायचं नाही, मी बी येईन तुमच्याबरोबर. हे ऐकून गंगाराम म्हणाला, तू येणार? अगं तुझी शाळा आहे की कारखान्यावर, मी तिकडं शिकण. बरं आता पुढच्या वर्षी तुला घेऊन जाईल. तुम्ही बसा थोडा वेळ इथंच, मी आलो बैल उतरवून. गंगाराम म्हणाला आणि ट्रकच्या हौदात चढला. प्रत्येकानं आपापली बैलं उतरवली. बैलं उतरून झाल्यावर ट्रकाच्या टपावर काही जण चढले आणि वरचं साहित्य सोडून खाली द्यायला लागले. सगळं साहित्य खाली उतरवल्यावर प्रत्येकजण आपापलं साहित्य घेऊन घरी जायला लागला. राम, वैष्णवी आणि कौशल्या या सगळ्यांनी मिळून कारखान्यावरनं आणलेलं साहित्य उचललं आणि ते सामान सगळं घराकडे घेऊन जायला लागले. रात्रभर ताठून गेलेल्या बैलांना गंगारामनं घरी येताच पाणी दाखवलं आणि दावणीला बांधून त्यांना वैरण टाकली. दारात अण्णा बसलेले होते. त्यांनी दर्शन घेतलं. अण्णांनी त्याची विचारपूस केली. गंगाराम अण्णांना म्हणाला, अण्णा तुमचं बरं आहे का? मला काय दाढ भरली, तुझ्याच भाकर तुकड्याचे लय हाल झाले असत्यान. काय करणार आता, येळ येईल तसं राहावं लागते. गंगाराम असं म्हणत असताना रामानं बापाला हातात मिश्रीची डबे दिली आणि म्हणाला, आप्पा दात घासा की. गंगारामनं तळहातावर मिश्री घेतली आणि रामाला म्हणाला, बाबा परीक्षा झाली का तुझी? झाली की, आता शाळेला सुट्टी. तुझे पेपर कसे गेले? लय सोपे गेले. असं म्हणत रामा घरात गेला. कौशल्यानं तोपर्यंत गंगारामला गरम पाणी दिलं आंघोळीला. आंघोळ केल्यानंतर गंगारामनं लगेच जेवण केलं. रात्रभर जागरण झाल्यामुळे डोळे कचकच करत होते म्हणून आराम करण्यासाठी दारातल्या झाडाखाली त्याने अंग टाकून दिलं. गाड्या येऊन 8 दिवस झाले. गंगारामचा नित्यक्रम सुरूच होता.
सकाळी न्याहारी करून जनावरांना घेऊन रानात जायचा. बैलांना सावलीला बांधायचं, त्यांना वैरण टाकायची. रानात थोडा फेरफटका मारायचा आणि झाडाखाली जाऊन मस्त आराम करायचा. जवळपास सर्वच शेतकरी ट्रॅक्टरनी नांगरट करून घेत होते. ही परिस्थिती काही वर्षांपूर्वी नव्हती. कारखान्यावरनं आलं की लगेच नांगरटीला सुरुवात करायला लागायची. ज्याच्याबरोबर सावड केली त्याची 2 बैलं आणि आपली 2 बैलं घेऊन त्याच्या आणि आपल्या शेताची नांगरट करायची. याच्यात जवळजवळ महिना जायचा. पण आता गावागावात ट्रॅक्टर झाल्यामुळे सगळेजण ट्रॅक्टरनं नांगरट करायला लागले. गंगारामनं शेताची नांगरट ट्रॅक्टर लावून केली. त्यामुळे तो निवांत झाला होता. आता फक्त एकच काम होतं. गावात कोणाचं लग्न कार्य, कोणाचा काही समारंभ असला तर त्याला हजेरी लावणे. मुकादमाचा व्यवहार मिटवायचा होता. घरातली ज्वारी आडतीवर नेऊन त्याचे किती पैसे येतात ते पाहायचं होतं. त्यासाठी अण्णांचा विचार घ्यावा म्हणून गंगाराम अण्णांना म्हणाला, अण्णा, ज्वारी आडतीवर न्यावी लागण, मुकादमाची बाकी द्यायची. कारखान्यावरच लय गाईला आलता तो. मग त्याला म्हणलं गावाकडं आलो की तुझी बाकी मिटवतो. तेव्हा त्यांनी सोडलं, नाही तर बैल विकून माझे पैसे दे असं म्हणत होता. अरे पण ज्वारीचे तरी किती पैसे येते. ज्वारी घातल्यावर आडीनडीला कोणाच्या हातापाय पडावं. मग आता करू तरी काय सांगा की. बाईच्या दवाखान्याला मुकादमाकडनंच पैसे घेतले होते. लई झालं तर मागच मिटवून त्याच्याकडनं घेता येईल खर्चापुरतं. दूध दुभतंय करता येईल कसं बी. तर मुकादमाचा व्यवहार तर मिटन का नाही. बरं तुला वाटन तसं कर बाबा. असा बापाचा विचार घेऊन गंगारामनं गावातला टेम्पो बोलवून घरातली ज्वारीची पोती टेम्पोमध्ये भरली आणि त्याला आडत बाजार दाखवला. आलेल्या पैशानं मुकादमाचा व्यवहार मिटवण्यासाठी गंगाराम मुकादमाच्या घरी गेला. मुकादमाची नुकतीच आंघोळ झाली होती. गंगारामला बघताच मुकादमानं त्याला बसायला सांगितलं. घरात हाक मारून चहा ठेवायला सांगितलं. गंगाराम त्याला म्हणाला, किती बाकी आहे तेवढं बघा की. मुकादम म्हणाला, अरे मला वाटलं तू वायदा विसरला काय नो. विसरून कसं चालेल, आम्हाला तुमची रोजच गरज लागते. पुन्हा तुमच्या दारात यावंच लागेल ना. मुकादमानं हिशोबाची वही काढली. गंगारामला व्यवस्थित हिशोब समजावून त्याच्याकडे किती बाकी फिरते तो आकडा सांगितला. तो बाकीचा आकडा ऐकला आणि गंगाराम चांगलाच हादरला. कारखान्यावर मुकादमाचा व्यवहार 8 दिवसात मिटवतो असं मोठ्या तोऱ्यात तो म्हणाला होता. पण तो मिटवण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे नव्हते. खिशातनं पैशाचा बंडल काढून मुकादमाच्या हातात दिला आणि तेव्हा मुकादम म्हणाला, किती आहेत रे. मुकादमानं पैसे मोजले. तेवढ्या पैशात व्यवहार मिटत नव्हता. मुकादम म्हणाले, गंगाराम अरे काय करू मी एवढ्या पैशाचं. बाकी अजून शिल्लक राहती त्याचं काय करायचं. गंगाराम म्हणाला, अहो ज्वारी विकून एवढेच पैसे आलेत. आता काय पैसा यायला जागा नाही. राहिलेली बाकी पुढच्या वर्षाचे उचले धरून टाका. अरे पैसे काय माझ्या घरात पिकतात का. मला बी कोणीतरी विचारणार आहे ना. करा ना आता कसं तरी करा. अरे वर्षाला तुझी हीच बोंब आहे. राहिलेल्या पैशाला व्याज लागणं. श्रावण महिन्यापर्यंत जम, नाही तर जमणार नाही. गंगाराम मुकादमला कबूल झाला. तेवढ्यात घरातनं 2 कप चहा घेऊन मुकादमाचा मुलगा बाहेर आला. चहा घेऊन गंगारामनं मुकादमाचा निरोप घेतला. गंगाराम गावात येताच हानूनं गंगारामला बघितलं. त्याच्या जवळ येऊन म्हणाला, गंगाराम हिरीव कामाला जायचं का. कुठं रे. अरे शिवाजी पाटलानं विहिरीचं काम धरलंय. काल आला होता विचारायला कामाला येतो का. येत असला तर जाऊ. सकाळी सांगतो केला का तुला घरचं नियोजन बघून. अरे चल या का घरी बसून तरी काय करणार आहे. तेवढं बाजार हाटाचं भागन की. बरं आहे ना, बघतो सकाळानं सांगतो तुला. असं म्हणून तिथून तो घरी आला आणि कौशल्याला म्हणाला, अगं त्यो हानू म्हणत होता विहिरीवर कामाला येतो का. जाऊ का ग मग कामाला त्याच्या संग. मी तरी काय सांगणार. बैलाची सोय लागल्यावर पाऊस पडोस्तवर काय काम आहे. अहो काम असेल तर जाऊ की दोघं बी. सकाळ संध्याकाळ जनावराचं बघून जाता येईल की कामाला. ध्यान ठेवायला जनावरांवर रामा आहेच ना घरी. मला बी तसंच वाटतंय. कामाला गेलं तर बाजारात बघन 2 रुपये शिल्लक राहतील.
घरात बसून बाजाराला महाग, उलट याला त्याला दात इचकावं लागतील. पुढच्या महिन्यात लग्न बी आहे, आहेराला पैसे लागतील. कामाला गेलं तर आहेराचं बागन, आणि कामाला नाही जावा तर मुकादमाकडे जायला बी तोंड नाही. उद्या मी जाईल एकटाच, काम असन तर जाऊ दोघं बी. सकाळी गंगारामला कामाला जायचं म्हणून कौशल्यानं बाकीची कामं बाजूला ठेवून पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेतला. चुलीवर एका बाजूला बटाट्याची भाजी शिजत होती. नुकतीच गाईची धार काढलेलं दूध चुलीच्या हारावर तापत ठेवलेलं होतं. कौशल्या भाकरी करत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. चुलीसाठी केलेला छोटासा निवारा, त्यात सुद्धा हवा यायला जागा नव्हती. कौशल्या घामाघूम झाली होती. कपाळावरचं कुंकू घामामुळे नाकावर उतरलं होतं. हानूची भेट घ्यायला गेलेला गंगाराम घरी आला आणि कौशल्याला म्हणाला, अगं उरकलं का गं? हां उरकलं की. कौशल्यानं चुलीच्या वर उभा असलेलं एक ताट घेतलं, त्यात गरम दूध ओतलं. तव्यावरची गरम बाजरीची भाकर 2 जागेवर दुमडली आणि ती एका प्लेटमध्ये ठेवली. गंगारामनं दारात पाण्यानं भरून ठेवलेल्या बादलीत हात धुतला. गळ्यात असलेल्या गमजाला हात पुसत पुसत तो जेवायला बसला. लाल बुंद हारावर तापलेलं दूध आणि बाजरीची गरम गरम भाकर, त्याच्यावर गंगारामनं ताव मारायला सुरुवात केली. गंगाराम जेवण करेपर्यंत कौशल्यानं त्याचा डबा भरला. तेवढ्यात हानूचा आवाज आलाच. अरे गंगाराम चल की पटकिनी. आलोच असं म्हणत गंगारामनं हातावर पाणी ओतलं, जेवणाच्या डब्याची पिशवी उचलली आणि जाता जाता कौशल्याला म्हणाला, बैलांना पाणी टायमाला पाच बरं का, येतो मी. आणि तो हानूबरोबर कामाला निघून गेला. गंगाराम बाजारला गेलेला बरेच दिवस झाले होते. घरातला किराणा, भाजीपाला, बैलाची पेंड संपली होती. त्यामुळे त्याला बाजाराला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. जनावरांना वैरण पाणी करून आणि पोटात 2 घास टाकून गंगाराम आवर्जून बाजाराला चालला होता. गंगाराम बाजारात गेल्यावर त्याला त्याचे सवंगडी भेटले. त्यांना पाहून तो म्हणाला, काय आज काय बेत आहे? सगळे एक विचारानं जमलेत. त्यावर विलास म्हणाला, ये की तुझीच वाट बघत होतो. तसं म्हणताच गंगाराम त्यांच्या टोळक्यात जाऊन गप्पा मारत बसला. एकमेकांची टिंगलटवाळी करत कितीतरी वेळ एकाच जागेवर बसलेले पाहून विलास म्हणाला, अरे निस्त्या गप्पा कवर मारायच्या, चला की बाजार उरकू निघू घराकडं. सदा म्हणाला, अरे तुला लईच घाई झाली काय? काय कर्मनाक काय करावाचं? किती दिवसांनी गाठी भेटी झाली आहेत. अरे 6 महिने कामानं फेस पडलाय आणि तो आला का खळीला. विलास म्हणाला, निस्त्या गाठी भेटीस घे, चहा पाणी काय करू न ग. अरे काय पितो ते फुळूक पाणी, चल तुला कडक चहा पाजतोय. तू काय कडक चहा पाजायचा, तुझ्यात काय दमच नाही. पिल्या बॉललाय तो पुण्यांदा मागं सरकायचं नाही. अरे मागं सरकायला मी का बांगड्या मारल्या काय? मग चला गाडे न उठा. त्यावर गंगाराम म्हणाला, नाही मला न ग, तुम्हीच घ्या तो कडक चहा. एक दोघांनी काही जमणार नाही, प्यायचा तर सगळ्यांनी, नाही तर जमणार नाही. जाऊ द्या माझं किती बी पैसे, पण आज नादच पुरा करतो. अरे गांगे, आमच्या पोटा कशाला पाय देतो तू? तू नुसतं आमच्या बरोबर तरी चल की, पी नाही तर नको पिऊ. पिल्या सांग दोस्ताला काहीतरी समजून. हे बघल्या का, बाजार करायच्या आधी मग असले उद्योग करू की. अरे लेका बाजार काय उठून चाललाय काय? हा चला उठा बरं पडदिशीने. सगळे जागेवरून उठल्याचं बघून गंगाराम म्हणाला, लका आमच्या म्हाताऱ्याला कळल्यावर लय तोंड करत ये. अरे म्हाताऱ्याला काय माहिती होते, घरी जाऊस तर सगळं जिकडं तिकडं होऊन जाते. सर्वजण उठून देशी दारूच्या दुकानात एकामागं एक पाय टाकत आत शिरले आणि काही वेळातच नशेत तुर्र होऊन बाहेर पडले. दुकानात शिरताना त्यांचा आवाज निघत नव्हता, पण आता मात्र ते वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लागले. शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये ते सगळेजण शिरले. सदानं भज्याची ऑर्डर दिली. सगळ्यांच्या पुढे गरम गरम भज्याच्या प्लेटा आल्या. गरमागरम भजी बघून सगळेजण त्याच्यावर तुटून पडले. भज्यामुळे पोटात भर पडली, पण भज्याचं बिल द्यायचं कोणी, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. बिलावरनं विलास आणि सदाचं भांडण सुरू झालं. सदा म्हणायचा, हॉटेलचं बिल तू दे, चहा पाण्याचा खर्च मी केलाय ना, हिथलं हॉटेलचं बिल बी मला द्यायला लावतो का तू? अरे हॉटेलचं बिल मी देतो.
पण तुला अजून 1 क्वार्टर सांगायला लागेल. हे बघ, हे बाबा माझ्याकडे काय पैसे नाहीत. त्या दोघांच्या वादात हानूनं उडी मारली आणि सदाला म्हणाला, अरे 5 किलो का? 1 क्वार्टर पाजायला काही रोग येतो का? हानूचे हे शब्द ऐकून सौदाला अवसान आलं आणि म्हणाला, मग तूच पाज की, तुला काही रोग आलाय काय? कवा तरी हात वर कर की. सदाच्या बोलण्याला सर्वांनी साथ देत हानूला परत दारूच्या दुकानात नेलं. असं करत करत गाड्यांना नीट चालायला सुद्धा येईना. सर्वांनी कसा तरी बाजार केला आणि गावाकडं जाणारी गाडी गाठली. गाडीवाल्याच्या गाडीची भरती होईपर्यंत हे सगळेजण तिथेच गोंधळ घालत बसले. दिवस मावळतीच्या वेळेला गाडी बाजारकऱ्यांना घेऊन गावी निघाली, पण गाडीत बसल्यावर सगळेजण एकमेकांशी भांडत, आरडाओरडा करत, मध्येच कोणाला काहीतरी म्हणत निघाले. गाडीतून उतरून गंगाराम घरी डुलत डुलत आला. अण्णा कुठेतरी बाहेर गेले होते. घरात फक्त वैष्णवीच होती. कौशल्या रानात गेली होती. गंगारामनं बाजाराची पिशवी दारात टाकून दिली आणि बाजेवर आडवा झाला. वैष्णवीनं दारातली पिशवी घरात नेली, तांब्या भरून पाणी आणलं आणि गंगारामला म्हणाली, आप्पा पाणी धरा. पण गड्याला पाणी प्यायला सुद्धा उठता येईना. वैष्णवीला काही समजेना बापाला काय झालंय. शेजारी गेलेल्या अण्णाला ती बोलवायला गेली आणि अण्णाला हाताला धरून घरी घेऊन आली. गंगारामजवळ अण्णा येताच गंगारामचा कारनामा अण्णांच्या लक्षात आला. अण्णांनी गंगारामला आवाज दिला, गंग्या, ए गंग्या. अण्णांचा आवाज ऐकून गंगारामनं हळूच डोळे उघडले आणि म्हणाला, बोला की अण्णा. काय 10 रुपयाला काय तू? हां पेलो. अरे कमून पेला? पेलो, एन्जॉय, मजा केली. एन्जॉय कर बाबा, कर एन्जॉय कर. एवढंच राहिलं होतं बघायचं, ती बी दाखवून टाकलंस. अजून काय बाकी राहिलं का करायचं बाबा? नाही काय नाही राहिलं आता समाधान झालं आहे बाबा. बाजार आणला का तू? आणला की, गच पिशवी भरून आणलाय. काय खायचं आहे ती खा. अण्णा टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. आहेस ना बाबा, आहेस. कोण कोण गेलं तर रे बाजाराला? आता कोणाचं नाव सांगायचं अण्णा? समजा गावच गेलतं ना. नाही तसं नाही, तू कोणाबरोबर गेला होता? हे ऐकून गंगारामला राग आला. तो अण्णांना म्हणाला, लय चौकशी करायला लागले तुम्ही. अण्णा म्हणाले, अरे मी म्हणतो तुला कवा नाही ती दुर्बुद्धी आली कुठून? टेन्शन आलंय अण्णा, टेन्शन. आता तुला कशाचं टेन्शन आलंय? काय सांगायचं अण्णा तुम्हाला? कशाला सांगशील तू? शेण खाऊन आलाय ना तू. असं म्हणताच गंगाराम रडायलाच लागला आणि म्हणाला, अहो माझ्यावर लय कर्ज झालं, हे त्याचं मला टेन्शन आलंय. अरे मर्दगडी आहे तू गांग्या. लात मारशील तिथं पाणी काढशील. मनगडातलं बळ गेलं का कुठं? सोन्यासारखे बायका पोरं पडल्या कामाला उभी आहेत तुझ्या हाताखाली. तुझ्या आईनं माझं डोळं गेल्यापासून सगळा संसार हाकला, पण कुणापुढं पदर नाही पसरला. आणि तुला नखरं सुचायला लागले वय रे. कर, तुला काय करायचे ते. अण्णांची बडबड चालू असताना गंगाराम झोपी गेला. कालच्या प्रकारामुळे गंगारामला चांगला पश्चात्ताप झाला होता. त्याला त्याची लाज वाटत होती. घरात कोणाला तोंड दाखवंसं वाटत नव्हतं. म्हणून तो उठला, तसाच रानात गेला. विहिरीवर जाऊन त्याने आंघोळ केली. झाल्या प्रकारामुळे त्याचं डोकं दुखत होतं, म्हणून तो झाडाखाली जाऊन झोपला. थोडा वेळ होतोय का नाही तोच रामा रानात आला. गंगारामला म्हणाला, आप्पा आज राणीचा बस्ता आहे, तुम्हाला बस्त्याला जावं लागा ना. रामाचे हे शब्द ऐकताच गंगाराम गुपचूप उठला आणि रामाबरोबर घरी गेला. घरी गेल्यावर पोटात 2 घास टाकले, कपडे बदलले आणि नवरा बायको बस्ता बांधायला तालुक्याला गेले. पावसाळा जवळ आला होता. शेतकरी बी भरण्याच्या तयारीला लागू लागले. दरवर्षीचं चक्र जसंच्या तसं फिरायला लागलं. यावर्षीसुद्धा मुकादमाच्या दारात गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्याशिवाय घरात खतं आणि बी येणार नव्हतं. प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या हाताकडं पाहण्याचा त्याला कंटाळा आला होता. या हंगामात कारखान्याला जाताना पूर्ण कुटुंब घेऊन जावं लागणार होतं. गेल्या वर्षी आई असल्यामुळे त्याला गावाकडची काही काळजी नव्हती, पण यावर्षी मात्र इलाज नव्हता.
आंधळा बाप, मुलांची शिक्षणं, अशा समस्या त्याच्यासमोर उभ्या होत्या. मुलांच्या शिक्षणाची सोय गंगारामला 6 महिने कारखान्याच्या शाळेत आणि 6 महिने गावाकडच्या शाळेत करावी लागणार होती. घरी राहून मुलांची शिक्षणं आणि शेतीचा प्रश्न सुटेल, पण मुकादमाची गेल्या वर्षीची बरीच बाकी तशीच होती. त्यामुळे एक तर त्याची बाकी द्यावी लागणार, नाही तर कारखान्याला जावं लागणार. ही अशी परिस्थिती त्याच्यासमोर उभी होती. असं किती दिवस जगायचं? यात कुठंतरी बदल व्हायला हवा, या विचारानं तो रात्र झोपत नसायचा. पेरण्या झाल्या, काढण्या झाल्या, दिवाळीचा सणसुद्धा झाला. आता कारखान्याला जायची वेळ आली. यावेळी गंगारामला सगळं कुटुंब घेऊन जायचं होतं. लेकरांना आत्तापर्यंत कारखान्याची हवा लागली नव्हती आणि लागू द्यायचीही नव्हती. त्यांना कारखान्याची हवा लागू देऊ नये ही गंगारामची इच्छा. नेहमीप्रमाणे कारखान्याला जाण्यासाठी ट्रक येणार होता म्हणून मुलं आनंदात होती. त्यांना कारखान्याचं वातावरण काय माहिती? उघड्यावर मांडलेल्या पाचाटाच्या कोपीतला प्रपंच. मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या होत्या. एक दिवस कारखान्याच्या शाळेत जाऊन राधा आणि वैष्णवीची त्यांनी नावं नोंदवली. कारखान्यापासून 2 किलोमीटर असलेल्या माध्यमिक शाळेत रामाचं नाव दाखल केलं. मुलं शाळेत जातात का नाही, तोच त्यांच्या शाळेतनं त्यांच्या दाखल्याची मागणी शिक्षकांनी केली. पोरांनी गंगारामला कोप्यावर येऊन सांगितलं, शाळेत आमचा दाखला मागितला आहे. तुम्हाला गावाकडे जाऊन शाळेचा दाखला आणावा लागेल तर आम्हाला शाळेत बसून देतील. गंगाराम म्हणाला, अरे अजून तर नीट शाळेत बी गेला नाही, तेव्हा तुमचं नखरं सुरू झालं आहे. आमचं कशाचं नखरं आहे? शाळेत शिक्षक मागते, त्याला आम्ही काय करावं? अरे त्या मास्तरला म्हणावं 1-2 दिवसात आणून देतो. आणि शाळेत ना आल्यावर जरा वाचित बिचित जा की, बोंबलत हिंडत नका जावं. गंगारामचे हे शब्द ऐकून वैष्णवी म्हणाली, अजून काय अभ्यास देत नाही शाळेत, आणि काय वाचित जाऊ बरं आपा? अगं शिकला तर मोठे साहेब होतात, लाल दिव्याच्या गाडीत फिरतात. नाही शिकला तर आमच्यावानी ऊस तोडायला लागण. असं म्हणून गंगाराम रामाला म्हणाला, काय रे, तुला करमते का नवीन शाळेत? करमते, पण सगळी नवीनच पोरं आहेत ना, अजून ओळखी नाही झाल्या की करमन. आणि आप्पा, माझा शाळेचा ड्रेस खराब झाला आहे, घेऊ 2-4 दिवसांनी. असं म्हणून गंगाराम त्याच्या कामाला लागला. लेकरांच्या दुधाची सोय लागावी म्हणून गंगारामनं कारखान्याला गाय आणली होती. पोरं बरोबर असल्यामुळे गंगाराम आणि कौशल्याचं बरंच काम हलकं झालं होतं. पहाटे ऊस तोडायला गेलं की पोरं जनावरांच्या शेणी घाणी काढत. अण्णांची आंघोळ, त्यांची उडबस पोरच करत असत. रामा एखाद्या शहाण्या माणसासारखं ही सगळी कामं पार पाडत असे. आई फडातून आली की वैष्णवी चूल पेटवून त्यावर आंघोळीसाठी पाणी ठेवत असे. दिवसभर कष्ट करून कौशल्या कंटाळून जाई. ऊस तोडायला जाताना ती कृष्णाला बरोबर घेऊन जात असे. त्यामुळे घरी आल्याबरोबर तिला 1 कप दुसऱ्याच्या हातचा चहा मिळाला तरी तिचा जीव सुखवायचा. रामा वडिलांची भाकरी बैलांना पेंड घेऊन गटात जायचा, त्यामुळे गंगारामचा हेलपाटा वाचायचा. पोरांना ही कामं करताना बघून गंगारामचा जीव तुटायचा. गंगाराम रामाला म्हणायचा, अरे तू वाचित बसत जा की बाबा, मी येत जाईन की कॉप्याहो, गटात गाड्या सोडल्या, मला तरी काय काम असतं बाबा. गंगारामला वाटायचं याला आत्तापासनं अशा कामाची सवय लागली तर याचं मन अभ्यासात रमणार नाही. त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही तर आपण जे भोग भोगतोय ते ह्याच्या वाट्याला येतील ही त्याच्या मनात भीती होती. गंगाराम खाड्याच्या दिवशी गावाकडे गेला. शाळेत जाऊन दाखले काढले. गावाकडच्या घरात कोणी नसल्यामुळे घर ओसाड पडलं होतं. घराला कधी कुलपाची सवयच नव्हती. बाई, अण्णा आणि पोरांनी गजबजलेलं घर गेल्या 1 महिन्यापासून ओस पडलेलं होतं. गंगारामनं दारात पाऊल ठेवताच त्याला बाईची आठवण आली. डोळ्यात पाणी आलं. घरात कोणी नसल्यामुळे घरात आणि दारात धूळच धूळ होती. त्यांनी घर आणि अंगण स्वच्छ केलं. कारखान्यावरून येताना आणलेली भाकरी त्यांनी घरात बसून खाल्ली आणि रानात चक्कर मारायला गेला. एकसारखी हिरवीगार उगवलेली ज्वारी बघितली. त्याला खूप समाधान वाटलं. त्यांनी सगळ्या रानात चक्कर मारली. पेरणी आणि खुरपणी झाल्यानंतर गंगाराम पहिल्यांदा रानात आला होता. ती ज्वारी पाहून त्याचा शेतातनं पाय निघत नव्हता.
एवढं चांगलं आलेलं पीक, पण त्याला पाणी दिलं नाही तर पीक वाया जाईल अशी त्याला भीती वाटायला लागली. आपण थोडं लक्ष दिलं तर खाण्यापुरते दाणे होतील. गेल्या वर्षी बाई होती, त्यामुळे त्याला शेतातलं बघायची कधी वेळच आली नव्हती. पण यावर्षी काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. असा विचार करत असताना शेजारच्या रानात भाऊकीतला खंडू दारं धरत होता. तो त्याला दिसला. त्याच्याजवळ गंगाराम गेला. गंगारामला बघताच खंडू म्हणाला, अरे गंगा, केव्हा आला तू? आलोय सकाळी, पोरांचे दाखले न्यायचे होते. अरे ज्वारी बघ की कशी उगवली. लोकांच्या पाणी देऊन अशा ज्वारी येत नाहीत. तिला एखादं पाणी दिलं तर खायापुरतं दाणं होतीन केला का? खंडू, अरे बाबा तुझं खरं आहे, पण माझी काय अवस्था झाली तू बघतोय ना. इकडं लक्ष दिलं तर गाडी खाड्याव, आणि तिकडं लक्ष दिलं तर इकडं ज्वारी जळून जाते. तूच सांग ना काय करू. आला का द्यायचे 2-5 रुपये कोणाला आणि दे म्हणायचं पाणी. मग ह्याला त्याला म्हणण्यापेक्षा तूच दे की पाणी. हे बघ गंगा, मला माझं झालं आहे जड, आणि शेजारीन म्हणते माझं बाळणपण कर. अशी गत झाली माझी. हे बघ, मी तुला सगळी जोडाजोडी करून देतो. तुझ्या पाण्याबरोबर थोडं ध्यान दिलं तर लय बरं होईल. अरे शेजार धर्माला आहे म्हणून म्हणतो. 2-3 पाण्याचं काय होईन ते पैसे देईन ना, पण नाही म्हणू नको बाबा. लय प्याचा टाकलं तू गंगा. तूच सांग बरं, 2 मोटरचं पाणी कसं धरू? दे दोन्हीकडं, दे की दोन्हीकडं ध्यान, काय बी होणार नाही. मला सांग किती पैसे द्यायचे तुला? खंडूनं मनातल्या मनात विचार केला की चला वरच्यावर बाजारहाट तरी बघन, होईल थोडी तारांबळ. नाही होय करता एकदाचा व्यवहार जुळला. गंगारामनं त्याला इशार दिला. विहिरीवर जाऊन मोटार चालू करून बघितली. व्यवस्थित पाईपाची जोडाजोड केली. खंडूला सगळी माहिती समजावून सांगितली आणि गंगाराम परत कारखान्याकडे निघाला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात परशुराम नागरगोजे यांची 5-8 ही कादंबरी. आज या कादंबरीचा आपण 7वा भाग ऐकलात, 8वा भाग उद्या. पण श्रोते हो, तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो की आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच मनापासून विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या 5-8 या कादंबरीच्या 8वा भागासकट. तोपर्यंत नमस्कार मित्रो.